या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर भाजप शिंदे गटाला बसला मोठा धनका, सर्वात मोठा राजकीय भूकंप। जंतर मंतरवर जे अभिजित दिपकेच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं, त्यातून जनतेचा, विद्यार्थ्यांचा जो रोष दिसला, तो फक्त नीटचा पेपर फुटीचा नव्हता, तर तो राग होता महागाईचा, तो राग होता बेरोजगारीचा, तो राग होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा, तो राग होता गोरगरिबाच्या न्यायाचा, हक्काचा। आणि सरकार विरुद्ध तो राग फक्त विरोधी पक्षाचा नव्हता, तर सत्तेत बसलेल्या काही मोठ्या मंत्र्याचा सुद्धा होता। त्यांनाही वाटत होतं की आपण सत्तेत जरी बसलेलो आहे, परंतु जनतेसाठी काम होत नाही, आपले सरकार मनमानी कारभार करीत आहे। याप्रमाणे 20 जुलैला जंतर मंतरवर लाठीचार्ज झाला, त्यातून या सरकार विरुद्ध संपूर्ण देशामध्ये जनतेचा रोष दिसला, राग दिसला। नुसता विरोधी पक्षात नाही, तर सत्तेमध्ये बसलेल्या सुद्धा काही मंत्र्यांना, काही नेत्यांना वाटत होता की सरकार चुकीचं काम करीत आहे। आणि त्यातूनच एक मोठा उद्रेक झाला आणि 2 मोठे मंत्री डायरेक्ट उद्धव साहेबांच्या भेटीला मातोश्रीवर। सर्वात मोठा जल्लोष काही दिवसापूर्वी अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं, त्या आंदोलनात त्यांना यश मिळालं। त्याच्याबद्दल सत्तेत बसलेल्या पक्षाच्या 2 मोठ्या मंत्र्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली होती, त्यांचा सादर सत्कार केला होता। परंतु ही गोष्ट मात्र काही मोठ्या प्रमुख नेत्यांना आवडल्या नाही आणि त्यांनी या 2 मोठ्या मंत्र्यांना जाब विचारलं आणि या 2 मोठ्या मंत्र्यांनी असं काम केलं की संपूर्ण भाजप आणि शिंदे गटालाच मोठा धक्का बसला। आज आणि आताच मातोश्रीवर नेमकं काय घडत आहे याची तुम्हाला कल्पना नसेल, परंतु सगळ्यात मोठा जल्लोष आणि सगळ्यात मोठा पक्ष प्रवेश होत आहे। या 2 मोठ्या मंत्र्यासह आणखी किती मोठे आमदार, खासदार आणि नेते सुद्धा मातोश्रीच्या दिशेने निघाले याची गुप्त माहिती आताच आपल्या हाती लागली आहे। लोकशाही भारतात आहे आणि इथं राज्य करायचं म्हटल्यावर जनतेसोबत संवाद साधावा लागतो, परंतु हे सरकार मात्र जनतेसोबत संवाद साधत नव्हतं, मनमानी कारभार करीत होतं आणि ही गोष्ट सत्तेमध्ये बसलेल्या काही मंत्र्यांना आवडत नव्हती। त्यामुळेच या मोठ्या मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आणि थेट मातोश्री गाठली। नेमकं आता संजय राऊतांसोबत या 2 मोठ्या मंत्र्यांनी काय ठरवलं, बैठकीत नेमकं काय होत आहे आणि आणखी कोण कोण आमदार ठाकरे गटात येणार याची सुद्धा आताच माहिती उघड झालेली आहे। हे सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत पुढे दाखवणार, फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा। या मोठ्या आणि महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीसाठी आताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे, लगेच एक लाईक करा। शिंदे गटाचे 2 मोठे नेते संजय शिरसाटजी सामाजिक व न्याय मंत्री आहेत व बच्चू कडू यांनी नुकताच शिंदे गटाने विधान परिषदेवर घेतलेला आहे। यांनी काही दिवसापूर्वी अभिजित दिपकेची भेट घेऊन सत्कार केला। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी झापलंय। अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेला अशी विचारणा शिंदेंकडून करण्यात आली। महायुतीची भूमिका ठरलेली नसताना दिपकेंची भेट का, असा सवाल शिंदेंनी विचारलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 नेत्यांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावरून शिंदेंनी दिपकेंची भेट घेणाऱ्या संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापल्याची माहिती आहे। अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेला, महायुतीची भूमिका ठरली नसताना दिपकेंची भेट का घेतली, महायुतीत असताना पक्षप्रमुखांना न विचारता जायला नको होतं, असं शिंदे म्हणाले। ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी आंदोलनावर स्वारवून केला, त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्याच्या घरी जाऊन एक प्रकारची पुष्टी देणं, मला वाटतं नेमकं बच्चू कडू, संजय शिरसाटच्या मनात काय आहे त्याचंही स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे। बच्चू कडूची राजकीय जी काही स्टाईल आहे किंवा स्ट्रॅटेजी, आमदारकी मिळाली त्यातनं फार प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर नौटंकी केल्या, अशा प्रकारचं जर विपर्यास काही केलं तर मीडिया जागा देते, असं वारंवार त्या ठिकाणी करत राहणार आहे, ज्याच्यामुळे महायुती, शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट वाढू शकतं। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय शिरसाट थेट अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगर मधल्या घरी पोहोचले। शिरसाटांनी दिपकेंच्या आई वडिलांची भेट घेतलेली। यावेळेस शिरसाटांनी दिपके हे आपले जवळचे नातेवाईक असल्याचं सांगितलं होतं, तर बच्चू कडूंनी दिपकेंचा सत्कार करत भाजपवरच निशाणा साधला होता। दिपके कुटुंब हे माझ्या मतदारसंघात राहतं। अभिजितला मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे।
त्याच्या बहिणीला पाहत आलेलो आहे. माझा मुलगा तिच्या हाताने राखी दरवर्षी बांधतो. म्हणजे हे नातं आहे, माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत. आणि मग हे सर्व आंदोलन झाल्यानंतर त्यांचं विचारपूस करणं हे मला गरजेचं वाटत होतं. ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जातो आणि अशा वेळेला गेलो नाही तर त्यांना सुद्धा बरं वाटणार नाही. मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं. माझी व्यक्तिगत भेट आहे. जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिल्या जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे. कोणी अशा प्रकारचं धमक्या गिमक्या देणं हा म्हणजे तो काही काळ राहिला नाही धमकीचा. त्यानं कोणी अशा धमक्या देत असेल किंवा चुकीचं कोणी असं वागत असेल तर भाजपचे जे काही प्रमुख लोक आहे जे धमके देत त्यांना अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ. त्याला मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ. मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही. जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. कालचं त्या ह्यांचं मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांचं भाषण विधानसभेमधलं ते काय ते कुठला मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय. त्याचं म्हणे राजकारण करू नका. अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण. मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं. स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण